सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला MSc एक्झामला जाताना काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत, काय काय गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं आहे. कारण की मला माहिती आहे भरपूर मुलांचे प्रश्न आहेत. दादा, मी एक्झामला जाताना रफ पेपर घेऊन जायचं आहे का, आम्ही रायटिंग पॅड यूज करू शकतो का, आम्ही हे घेऊन जाऊ शकतो का, आम्ही ते घेऊन जाऊ शकतो का, एक्झाम सेंटरवर काय अलाउड आहे, काय अलाउड नाही आहे, असे भरपूर प्रश्न आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत तुम्हाला एक्झामला जाताना तुमचा ड्रेस कोड काय असला पाहिजे, तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. मला माहिती आहे तुमच्याकडे खूप कमी टाईम आहे, तुम्हाला प्रिपरेशनसाठी आता टाईम पाहिजे, तर तुमच्यासाठी मी ह्या व्हिडिओचे पूर्ण टाईमस्टॅम्पसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जो पण तुम्हाला पार्ट इम्पॉर्टंट वाटतं, जो पण तुम्हाला पार्ट बघायचा आहे, तर तो तुम्ही पार्ट बघू शकता. प्लस जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे, तुमची ॲडमिशन प्रोसेस. तर त्यामुळे ह्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघूया की तुम्हाला सीडची एक्झामला जाताना काय काय घेऊन जायचं आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत. सगळ्यात पहिले आहे तुमचं ॲडमिट कार्ड, तुमच्या सीडचं हॉल तिकीट. तुमच्या सीडच्या हॉल तिकीटवर तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स दिलेले असतात, त्यासोबत तुम्हाला एक्झामचे पण डिटेल्स दिलेले असतात. त्याच्यावर तुम्हाला युजर नेम दिलेलं असतं, पासवर्ड दिलेलं असतं, जे तुम्हाला एक्झामला स्टार्ट करायच्या आधी एंटर करावं लागतं. जर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड एंटर नाही केलं तर तुमची एक्झाम ही स्टार्ट नाही होत. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ॲडमिट कार्डवरती प्रोव्हाइड केलेले असतात. प्लस त्यासोबत तुम्हाला हे ॲडमिट कार्ड पूर्ण ब्लँक कॅरी नाही करायचं आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला रिकामं घेऊन नाही जायचं आहे. त्या ॲडमिट कार्ड तुम्हाला फिलअप करायचं आहे. आता त्या ॲडमिट कार्डवरती काही गोष्टी अशा आहेत जे तुम्हाला घरूनच भरून जायच्या आहेत आणि काही गोष्टी तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर फिलअप करायच्या आहेत. आता नक्की हे ॲडमिट कार्ड तुम्हाला कसं फिलअप करायचं आहे, कोणते डिटेल्स तुम्हाला घरून भरून जायचे आहेत, कोणते डिटेल्स तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर फिलअप करायचे आहेत, तर ह्याच्यावर ना मी पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. आता नेक्स्ट आहे तुमचं ओरिजिनल ID प्रूफ. आता ॲडमिट कार्डसोबत तुमचं ओरिजिनल ID प्रूफ हे तुम्हाला कॅरी करायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की ओरिजिनल असलं पाहिजे, तुम्हाला डुप्लिकेट कॅरी नाही करायचं आहे. आता ID प्रूफमध्ये तुम्ही काय काय कॅरी करू शकता, तुम्ही एकतर आधार कार्ड घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता. पॅन कार्ड नसेल तर तुम्ही बँक पासबुक घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. बट ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की तुमचं लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही आहे, तुमचं परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स हे असलं पाहिजे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही तुमचे कॉलेज ID प्रूफ पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही 12वीला ज्या पण कॉलेजमध्ये होतात त्या कॉलेजनी एक कुठलं तरी तुम्हाला ID प्रूफ तुम्हाला प्रोव्हाइड केलं असणार, ज्याच्यावर तुमचा फोटो असेल, त्या कॉलेजचे डिटेल्स असतील, तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, तर ते सुद्धा तुम्ही ID प्रूफ हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता ह्या इकडे भरपूर मुलांचे प्रश्न असतात, दादा माझ्या ॲडमिट कार्डवरती काही मिस्टेक नाही आहे, माझे ॲडमिट कार्ड सगळं बरोबर आहे, बट माझ्या आधार कार्डवरती मिस्टेक आहे. माझ्या आधार कार्डवरती माझ्या नेममध्ये मिस्टेक आहे, नेमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, किंवा माझ्या डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक आहे. तर मी ह्या इकडे काय करू, मला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळेल का? आता ह्या पॉईंटला तुम्ही काय करू शकता, जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल तर तुम्ही आधार कार्डच्या ऐवजी तुम्ही दुसरा ID प्रूफ तुम्ही कॅरी करू शकता. जर तुमच्याकडे तुमच्या स्वतःचा बँक पासबुक असेल तर ते सुद्धा तुम्ही बँक पासबुक घेऊन जाऊ शकता. बट ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला बँक पासबुकवर तुमचा फोटो अटॅच केलेला असला पाहिजे, तरच तुम्ही बँक पासबुक हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे 12वीचा कॉलेज ID प्रूफ असेल तर तुम्ही 12वीचा कॉलेज ID प्रूफ पण तुम्ही कॅरी करू शकता. आता ह्या इकडे काही मुलांचे असे पण प्रश्न असतात, दादा माझ्या आधार कार्डवरती एवढी काही मेजर मिस्टेक नाही आहे, माझ्या आधार कार्डवरती माझ्या नेमची स्पेलिंग सगळं बरोबर आहे, माझी डेट ऑफ बर्थ सुद्धा बरोबर आहे, बट माझ्या आधार कार्डवरती जो फोटोग्राफ आहे हा लहानपणीचा आहे, तर लहानपणीचा फोटोग्राफ चालेल का, मला एक्झाममध्ये एंट्री मिळेल का? तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुमच्या आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो असेल तरी पण चालेल, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. हां, काही एक्झाम सेंटरवरती बोलतात की तुमच्या आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो आहे, ह्याकडे रिसेंट फोटोग्राफ पाहिजे होता, असे काय तुम्हाला एक्झाम सेंटरवरती ओरडतात, बट स्टील ते तुम्हाला एक्झामला अलाव करतात. लास्ट इयर पण काही मुलं होती ज्यांच्या आधार कार्डवरती लहानपणीचे फोटो होते, बट तरी त्यांना एक्झामला बसून दिलं होतं. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. ह्या पॉईंटला तुम्ही काय करू शकता की तुम्ही आधार कार्ड तर कॅरी कराच, बट त्यासोबत तुम्ही दुसरं एक बॅकअपला सुद्धा तुम्ही ID प्रूफ तुम्ही कॅरी करून घ्या. म्हणजे जर तुमचा आधार कार्ड दाखवल्यावर जर ते तुम्हाला बोलले की आधार कार्ड नाही चालणार, ह्याच्यावर तुमचा लहानपणीचा फोटो आहे, तर त्यानंतर तुम्ही दुसरा ID प्रूफ त्यांना दाखवू शकता.
आणि असा आय डी प्रूफ घेऊन जा ज्याच्यावरती जे पण डिटेल्स दिलेले आहेत हे सगळे तुमच्या ॲडमिट कार्डसोबत मॅच होत असतील. म्हणजे जर तुम्ही असा घेऊन गेलात की त्याच्यावरती वेगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुमच्या आय डी प्रूफवरती वेगळंच नाव दिलेलं आहे, त्याच्यावरती काही मिस्टेक वगैरे आहे, तुमच्या ॲडमिट कार्डवरती वेगळं नाव दिलं आहे, तर त्या केसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्यामुळे असं तुम्ही आय डी प्रूफ घेऊन जा ज्याच्यावरती जे पण डिटेल्स दिलेले आहेत हे सगळे तुमच्या ॲडमिट कार्डच्या डिटेल्ससोबत मॅच होत असतील. आता नेक्स्ट आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ. तुम्हाला एक्झामला जाताना पासपोर्ट साईज फोटोग्राफ पण तुम्हाला घेऊन जायचं आहे, कारण की कधी कधी तुम्हाला एक्झाम सेंटरवर तुमचा फोटोग्राफ अटॅच करावा लागतो. सो त्यामुळे तुमच्यासोबत तुम्ही 2 ते 3 फोटोग्राफ तुम्ही घेऊन जा. एवढे जास्त फोटोग्राफ लागणार तर नाहीत, बट स्टील आपल्याकडे एक बॅकअप रेडी असला पाहिजे. जर त्यांनी तुमच्याकडे फोटो मागितले, तुम्ही ह्याकडे 2 फोटो लावा, ह्याकडे 3 फोटो लावा, तर तुमच्याकडे तेव्हा तुमचे फोटो अवेलेबल असले पाहिजेत. जर तुमचे फोटो अवेलेबल नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. सो त्यामुळे तुम्ही 2-3 फोटोग्राफ तरी तुम्ही घेऊन जा. आता नेक्स्ट आहे तुमची वॉटर बॉटल. तुम्हाला एक्झामला जाताना पाण्याची बाटलीसुद्धा कॅरी करायची आहे, बट ती बॉटल तुमची पूर्ण ट्रान्सपरंट असली पाहिजे. तुम्हाला फॅन्सी वॉटर बॉटल कॅरी नाही करायची आहे. त्या बॉटलवर कुठलाही स्टिकर नसला पाहिजे, कुठलं लेबल वगैरे नसलं पाहिजे. पूर्ण ती वॉटर बॉटल ट्रान्सपरंट असली पाहिजे, कारण की जेव्हा तुमची एक्झाम हॉलमध्ये एंट्री होते, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवर जाता, तर त्या तिकडे तुमच्या पूर्ण चेकिंग केलं जातं. त्या तिकडे तुमची बॉटलसुद्धा चेक केली जाते की तुम्ही बॉटलवर काही लिहिलं नाहीत ना, तुमची वॉटर बॉटल पूर्ण ट्रान्सपरंट आहे की नाही. जर तुमची पूर्ण ट्रान्सपरंट वॉटर बॉटल असेल तरच तुम्हाला बॉटल आतमध्ये घेऊन जाऊन देतात. जर तुमच्या बॉटलवर कुठलंही लेबल असेल, कुठलं स्टिकर वगैरे असेल, तर तुम्हाला ती बॉटल आतमध्ये घेऊन जायला अलाउ नाही करत. आता नेक्स्ट आहे तुमचा बॉल पेन. तुम्हाला एक्झामला जाताना स्वतःचं तुम्हाला बॉल पेन कॅरी करायचं आहे, कारण की एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला भरपूर ठिकाणी सिग्नेचर करावी लागते. लाईक अटेंडन्स शीटवर तुम्हाला सिग्नेचर करावी लागते. अजून काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स दिले जातात त्यावर तुम्हाला सिग्नेचर करावी लागते. प्लस तुम्हाला रफ वर्क करताना पण तुम्हाला स्वतःचंच बॉल पेन तुम्हाला यूज करायचं असतं. सो त्यामुळे तुम्हाला स्वतःचा बॉल पेन तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता तुम्ही 1-2 बॉल पेन तुम्ही घेऊन जा, कमीत कमी 2 बॉल पेन तुम्ही घेऊनच जा. मी तुम्हाला सांगतोय 2 का सांगतो, कारण की इन केस जर तुमचं पहिलं बॉल पेन हरवलं तर तुमच्याकडे दुसरं पेन तुमचं रेडी असेल. असं नाही झालं पाहिजे की यार माझं पहिलं पेन हरवलं, आता मी काय करू, मी रफ वर्क कशाने करू, असं तुमचं नाही झालं पाहिजे. सो त्यामुळे तुम्ही कमीत कमी 2 पेन तरी तुम्ही घेऊनच जा. आता नेक्स्ट आहे तुमचा अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म. आता हा अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म कोणाला घेऊन जावं लागतो? सो ज्या पण मुलांच्या ॲडमिट कार्डवरती काही मिस्टेक असेल, लाईक नेममध्ये मिस्टेक असेल, डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असेल, जेंडरमध्ये मिस्टेक असेल, किंवा फोटोग्राफमध्ये किंवा सिग्नेचरमध्ये, ह्या 5 गोष्टींमध्ये जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हा अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म तुम्हाला फिलअप करून तुम्हाला एक्झाम सेंटरवरती घेऊन जावं लागतो. आता बऱ्याच मुलांनी ह्याकडे प्रश्न पडतो, दादा माझ्या ओरिजिनल आय डी प्रूफमध्ये मिस्टेक आहे, लाईक माझ्या आधार कार्डवरती नेममध्ये मिस्टेक आहे, तर मी अंडरटेकिंग फॉर्म घेऊन गेलो तर चालेल का? तर नाही चालणार, कारण की अंडरटेकिंग फॉर्म कोणाला दिला आहे? ज्या पण मुलांच्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक आहे त्या मुलांना हा अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जायचा असतो. सो जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती मिस्टेक असेल तरच तुम्हाला हा अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला घेऊन जायचा आहे. आता अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला फक्त घेऊनच नाही द्यायचा आहे, त्यासोबत तुम्हाला ॲडमिट कार्डची कॉपी घेऊन द्यायची आहे. लाईक ॲडमिट कार्डची तुम्हाला झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे आणि त्यासोबत ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला कॉपी घ्यायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय? जेव्हा तुम्ही CEDची एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं, ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केला होता, तर तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढायचा आहे आणि तो तुम्हाला ह्या अंडरटेकिंगसोबत तुम्हाला घेऊन जायचा आहे. आता ह्या इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की अंडरटेकिंगच्या सोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स तर घेऊन जायचीच आहे, बट त्यासोबत तुम्हाला ओरिजिनल आधार कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे, कारण की एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळण्यासाठी तुमच्याकडे ओरिजिनल आय डी प्रूफ तुमचा असलं पाहिजे. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला CEDची एक्झामला जाताना काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया की कोणते कोणते बँड आयटम्स आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी एक्झाम हॉलमध्ये अलाउड नाही आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला एक्झाम सेंटरवरती घेऊन नाही जायच्या आहेत. सगळ्यात पहिले आहे तुमची बॅग. तुमची बॅग ही एक्झाम हॉलमध्ये अलाउड नाही करणार. आता ह्या इकडे बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, दादा मी खूप लांबून येतो तर मला बॅग आणावीच लागेल, बट आता एक्झाम सेंटरवरती बॅग अलाउड नाही का करणार? तर बघा, एक्झाम सेंटरवरती बॅग अलाउड करतील, बट ती तुम्हाला एक्झाम हॉलच्या आतमध्ये घेऊन जायला अलाउड नाही करणार. जे पण तुमच्या बॅगेमध्ये इम्पॉर्टंट सामान आहे, लाईक तुमचं हॉल तिकीट, तुमचं पेन वगैरे, वॉटर बॉटल, हे सगळं बाहेर काढून ही तुम्हाला बॅग एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवावी लागेल. एक्झाम हॉलच्या आतमध्ये तुम्हाला बॅग अलाउड करणार नाही आहेत. त्याच्यानंतर तुमचे रफ पेजेस. आता ह्या इकडे बऱ्याच मुलांचा असा पण प्रश्न असतो, दादा आम्ही रफ वर्क कुठे करायचं? बघा, तुम्हाला रफ पेजेस हे एक्झाम सेंटरमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला सुपरवायझर जो आहे तुम्हाला रफ पेजेस प्रोव्हाइड करतो आणि किती पण तुम्ही रफ पेजेस घेऊ शकता, 1, 2, 3, 4 तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही रफ पेजेस घेऊ शकता, बट ते तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाइड करणार आहेत. तुम्हाला स्वतःहून रफ पेजेस न्यायचे नाही आहेत. आता नेक्स्ट आहे लॉगबुक. आता लॉगबुक सुद्धा तुम्हाला घरून नाही घेऊन जायचं आहे. तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पण तुम्हाला लॉगबुक प्रोव्हाइड नाही करणार. मग दादा हे लॉग टेबलवरचे आम्ही कॅल्क्युलेशन कसे करायचे? सो हे तुम्हाला लॉग टेबलचं ऑप्शन तुम्हाला कॉम्प्युटरवरती प्रोव्हाइड केलेलं असतं.
जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होते तर कॉम्प्युटरवरतीच तुम्हाला लॉग टेबलचं ऑप्शन दिलेलं असतं, त्यावर क्लिक करून तुम्ही लॉग टेबलची PDF ओपन करू शकता. म्हणजे त्या तिकडून तुम्ही लॉग टेबलचं पूर्ण जे पण काही कॅल्क्युलेशन असतं हे तुम्ही करू शकता. आता जर तुम्हाला माहिती नसेल की हे लॉग टेबलचं ऑप्शन नक्की कॉम्प्युटरवर कुठे असतं, तर ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवली आहे, एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवली आहे की नक्की तुम्हाला सीडची एक्झाम कॉम्प्युटरवर कशी द्यायची असते. सो जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेकआउट करून घ्या. त्याच्यावरती मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे की लॉग टेबलचं ऑप्शन कुठे असतं, तुम्हाला आन्सर कसे सिलेक्ट करायचे आहेत, तुम्हाला सेव्ह कसे करायचे आहेत, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता नेक्स्ट आहे तुमचं रायटिंग पॅड. आता रायटिंग पॅड पण तुमच्या एक्झामिनेशन सेंटरवरती अलाउड नाही करणार. दादा ट्रान्सपरंट रायटिंग पॅड असला तर चालेल का, तर नाही. काही एक्झाम सेंटरवरती तुम्हाला ट्रान्सपरंट रायटिंग पॅडसुद्धा अलाउड नाही करत. हां, काही एक्झाम सेंटरवाले बोलतात की जर तुमचा रायटिंग पॅड ट्रान्सपरंट असेल तर हा तुम्ही घेऊ शकता, तो अलाउड असतो. बट काही एक्झाम सेंटरवरती ट्रान्सपरंट रायटिंग पॅडसुद्धा अलाउड नाही करत. सो तुमच्यावर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रायटिंग पॅड घेऊन जा. तिथे त्यांना विचारा की रायटिंग पॅड अलाउड आहे का. जर ते अलाउड आहे बोलले तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, जर नाही बोलले तर सिम्पली तुम्ही बाहेर ठेवू शकता, काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही बुक कॅरी नाही करायची आहे. त्यासोबत तुम्हाला कॅल्क्युलेटर नाही घेऊन जायचं आहे, कॅल्क्युलेटरसुद्धा तुम्हाला अलाउड नाही करणार आहेत. त्याच्यानंतर मोबाईल फोन, तुम्हाला मोबाईल फोनसुद्धा कॅरी नाही करायचा आहे. जर तुम्ही मोबाईल फोन कॅरी करत असाल तर तो तुम्हाला बॅगेमध्ये ठेवून द्यायचा आहे, सायलेंट करून, स्विच ऑफ करून तुम्हाला बॅगेमध्ये ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर स्मार्ट वॉच तुम्हाला घालायचं नाही आहे. जर तुम्ही स्मार्ट वॉच घालून गेलात तर तुम्हाला एक्झाम सेंटरवरती अलाउड नाही करणार, ते स्मार्ट वॉच तुमच्या काढून घेतलं जाईल. त्याच्यानंतर कुठलाही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कुठलंही तुमचं इलेक्ट्रॉनिक गॅजेट हे अलाउड नाही आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की कोणते कोणते आयटम्स तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अलाउड करतात आणि कोणते कोणते आयटम्स तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अलाउड नाही करत, म्हणजे कोणते आयटम्स हे बँड आहेत. तर हे आयटम्स तुम्हाला अजिबात एक्झाम सेंटरवरती घेऊन नाही जायचे. आता आपण नेक्स्ट बघूया की नक्की तुमच्या सीडच्या एक्झामसाठी ड्रेस कोड नक्की काय असला पाहिजे. आता ह्याकडे बऱ्याच मुलांना टेन्शन असतं की दादा सीडच्या एक्झामला जाताना टी-शर्ट घालून गेलं तर चालेल का, शर्ट घालून गेलं तर चालेल का, जीन्स पॅन्ट चालेल का, की ट्रॅक पॅन्ट घालावी लागेल. तर एक तुम्ही लक्षात घ्या की सीड्सनी ऑफिशियली अशी कुठलीही गाईडलाईन काढलेली नाही आहे की तुम्हाला हे टी-शर्ट घालायचं आहे, तुम्हाला शर्टच घालायचं आहे, तुम्हाला हीच पॅन्ट घालायची आहे, असं कुठलीही गाईडलाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड नाही केली आहे. बट आपल्याला एक सिम्पल ड्रेस कोड घालून जायचे आहे, ज्याच्याने आपल्याला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर काही पण प्रॉब्लेम होणार नाही आहे. सगळ्यात पहिले मी मुलांसाठी सांगतो की नक्की बॉयजने कुठला ड्रेस कोड तुम्हाला मेंटेन करायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्ही टी-शर्ट घालून जाऊ शकता किंवा तुम्ही शर्ट पण घालून जाऊ शकता. बट तुमच्या टी-शर्टवरती जास्त कंटेंट लिहिलेलं नाही पाहिजे. असतात ना काही टी-शर्ट ज्याच्यावरती काही डायलॉग्स लिहिलेले असतात, काही तुमचे काही वर्ड्स वगैरे काही काही लिहिलेलं असतं, तर तेच नाही पाहिजे. तुमचं प्लेन टी-शर्ट पाहिजे आणि तुमचे शर्ट पण एकदम प्लेन पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जीन्सची पॅन्ट तुम्ही घालून जाऊ शकता किंवा तुम्ही ट्रॅक पॅन्ट घालून जाऊ शकता किंवा ट्राउझर घालून जाऊ शकता. बट असे पॅन्ट्स नका घालू ज्याच्यामध्ये जास्त पॉकेट्स असतील. असतात ना काही पॅन्टी ज्याच्यावरती ह्या इकडे पॉकेट असतं, ह्या साईडला पॉकेट असतं, तर असे पॅन्ट तुम्ही नका घालू. नाहीतर जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल तर तिकडे तुमचीच जास्त चेकिंग होईल. ह्या खिशामध्ये हात घालून बघतील, ह्या पॉकेटमध्ये हात घालून बघतील की तुम्ही चीट वगैरे आणले का. सो त्याच्यामुळे तुम्ही जास्त पॉकेटवाली पॅन्ट हे अवॉइड करा. त्याच्यानंतर राहिला प्रश्न फुटवेअरचा. तुम्ही सँडल घालून जाऊ शकता किंवा तुम्ही स्लीपर पण घालून जाऊ शकता. बट तुम्ही शूजला घालायचं जरा अवॉइड करा. असं म्हटलं नाही की तुम्ही शूज घालूच नका, बट तुम्ही अवॉइड करा. कारण की जर तुम्ही शूज घालून गेलात तर त्या तिकडे तुम्हाला शूज काढायला लावतील की तुम्ही शूजमध्ये काय लपवून आणले का, काय चीट वगैरे आणलेत का, ते तिकडे तुम्हाला सॉक्स काढायला लावतील. सो त्याच्यामुळे तुम्ही शूज अवॉइड करा. स्लीपर किंवा सँडल हे तुमचं चालेल. आता आपण बघूया की नक्की गर्ल्सचा ड्रेस कोड कसा असला पाहिजे. सगळ्यात पहिले तुमच्या गर्ल्सच्या हातावर मेहंदी नसली पाहिजे. हे तुम्हाला इंस्ट्रक्शन पेजवर पण दिलं आहे. जे तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज झालं आहे तो ॲडमिट कार्डचा दुसरा पेज तुम्ही चेक करू शकता. पूर्ण इंस्ट्रक्शनचा पेज आहे, त्याच्यावरती हे तुम्हाला लिहून दिलं आहे की तुमच्या हातावरती मेहंदी नसली पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाता तर त्या तिकडे तुमचे बायोमेट्रिक्स हे घेतली जातात, म्हणजे तुमचे फिंगरप्रिंट्स हे स्कॅन केले जातात. आता जर तुमच्या हातावर मेहंदी वगैरे काय असेल तर त्या केसमध्ये फिंगरप्रिंट घेताना प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यामुळे तुमच्या हातावर मेहंदी वगैरे नसली पाहिजे. जर आपण ड्रेस कोडचं बोलायला गेलं तर तुम्ही टॉप घालू शकता, तुम्ही टी-शर्ट घालून जाऊ शकता, तुम्हाला कुर्ता घालून जाऊ शकता, ह्याच्यामध्ये काही पण रेस्ट्रिक्शन नाही आहे. त्याच्यानंतर तुमची जीन्सची पॅन्ट अलाउड आहे, तुम्ही ट्रॅक पॅन्ट घालून जाऊ शकता, तुम्ही पायजमा किंवा तुम्ही ट्राउझरसुद्धा घालून जाऊ शकता, ह्याच्यावर पण काही पण रेस्ट्रिक्शन नाही आहे. जर आपण फुटवेअरचं बघितलं तर फुटवेअरमध्ये तुम्ही स्लीपर्स किंवा तुम्ही सँडल्स घालून जाऊ शकता. हिल्स वगैरे घालून नका जाऊ, जास्त एकदम फॅशनेबल होऊन नका जाऊ, कारण की आपण एक्झामला जातोय, आपल्याला एक्झाम द्यायला जायचे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त फॅशन ड्रेस नाही घालून जायचे आहेत. सिम्पल आपल्याला जायचं आहे ज्याच्यामुळे आपल्याला एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर प्रॉब्लेम होणार नाही आहेत. आणि हे सगळ्यांनाच सांगतोय, बॉईजला पण सांगतोय, जास्त काही जॅकेट वगैरे घालून जाऊ नका. कारण की मुलं असतात की एक्झाम द्यायच्याऐवजी जॅकेट वगैरे घालून जरा शायनिंग मारायला येतात. तर तसं नका करू, नाहीतर तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रॉब्लेम होऊ शकतो.
सो गाइज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला एक्झाम सेंटरवरती काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, काय काय तुम्हाला गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि काय काय गोष्टी तुम्हाला घेऊन नाही जायच्या आहेत. त्याच्यानंतर तुमचा ड्रेस कोड काय असला पाहिजे हे पण सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा मला समजलं, म्हणजे मला पण समजेल की जे पण मी सांगतोय हे किती मुलांना समजतंय. ऑल्सो जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर मला इंस्टाग्रामवर तुम्ही नक्की फॉलो करा. माझी इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो काही पण आता टेन्शन घेऊ नका. ऑल दी बेस्ट. ज्यांची पण एक्झाम आहे सगळ्यांना ऑल दी बेस्ट. मला माहिती आहे, मला विश्वास आहे की तुम्ही सगळीजण एकदम सीडीचे पेपर एकदम बेस्ट तुम्ही सोडून याल. एकदम परफेक्ट सगळं तुमचं होऊन जाईल. ठीक आहे, काही पण टेन्शन घेऊ नका, काही पण पॅनिक होऊ नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.